वणी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या चौरंगी लढत पाहायला मिळते। त्यातच अपक्ष उमेदवार संजय खाडे प्रचार करताना त्यांना वाढता पाठिंबा पाहायला मिळते। माझ्यासोबत थेट संजय खाडे आहे, आपण त्यांच्यासोबत अधिक बातचीत करूया। हो, तुम्ही काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर हिवाळ्यातनी सध्या राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळते। तुम्ही कोणावर टीका करताना पाहायला मिळत नाही, नेमकं कारण काय? जनतेच्या समाजकारणातून लोकांचं मन जिंकले आहे, त्यामुळे मी एक राजकारणी असेल, पण समाजकारण केल्याने लोकांचे कामं होतात व समाजकारण हे सर्वोच्च केल्यानं होत आहे, आधी केलेच पाहिजे। जनसेवाची ईश्वर सेवा हे माझं ब्रीदवाक्य आहे पहिल्यापासून। गेल्या 35 वर्षापासून मी समाजसेवेत कार्यरत आहे, त्यामुळे अनेक लोकांची मी कामं केले। त्यामुळे यावेळेस मी गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसमध्ये होतो, त्यामुळे काँग्रेस प्रचंड ताकद तयार केली, काँग्रेसला वाढवली व काँग्रेसला वाढवून काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे म्हणून मी या काँग्रेससोबत आहे। मी त्यामुळे काँग्रेस वाढवल्यामुळे, कारण मी ज्यावेळेस मग मला तिकीट नाकारले गेली, त्यामुळे मी शेवट नाराज झालो व कार्यकर्त्याचा प्रचंड दबाव माननीय विश्वासभाऊ नांदेकर यांनीसुद्धा मला ताकदीनं मदत केली। जे उबाटाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी राजीनामा देऊन मला मदत केली। नरेंद्र पाटील ठाकरे 50 वर्ष राजकारण केलं, त्यांनीसुद्धा हे केले। हे राजा उपाध्याय 35 वर्ष झाले राजकारणात आहे, हे 35 वर्षापासून प्रमोद वासेकर आहे, तेजराजी बोळे आहे, प्रशांत गोकार, नानासाहेब गोकारचे नातू यांनीसुद्धा आपल्याला समर्थन दिलं। काँग्रेसचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहे, त्यामुळे उबाड सर्व पक्षीय मला मदत भेटत आहे व लोकांचं राजकारण करायचं नसून मला समाजकारण आहे। ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहे। या प्रमाणात वणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात माहीस आहे, प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे, रस्त्याची परिस्थिती ग्रामीण भागात आली खराब आहे। आमदार म्हणते का मी रस्ते बनवले, फक्त शहरातले रस्ते बनवले, रस्ते बनवून ते खड्डे आज बनवले 6-7 महिने 1 वर्षात उकळत आहे। याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचारसुद्धा झाला आहे, त्यामुळे हा विषय अतिशय गंभीरतेने घेत आहे लोक। यामुळे हा विषय आम्ही येणाऱ्या काळात विधान भवनामध्ये जो विषय लावून धरणार आहे, आमचा विजन वेगळा आहे। आम्ही समाजसेवेतून लोक एकत्र येऊन काम करतात, म्हणून मला भक्कम पाठिंबा भेटत आहे। तुम्हाला माहिती असेल, विश्वासभाऊ नांदेकर पाठीमध्ये एक विभागाचे जे शिवसेना अध्यक्ष आहे काँग्रेसचे नरेंद्र पाटील ठाकरे आहे, अनेक काँग्रेसचे पदाधिकारी 90% 95% माझ्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहे। श्रमिक संघ, महाराष्ट्र ट्रायबल आघाडी, आम आदमी पार्टी, वणी विधानसभा, महाराष्ट्र गुणवार जनसंग्राम पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, ॲडव्होकेट प्लस एक धनगर समाजासुद्धा काल पाठिंबा दिला। म्हणजे मोठ्या प्रमाणात 10 ते 12 संघटनेने पाठिंबा दिला। आज 3-4 संघटना पाठिंबा देणार आहे, त्यामुळे पाठिंब्याचा ओघ वाढत आहे। त्यामुळे आपलं येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने सिट्टीला मतदान करणार आहे। माझ्या जिल्ह्यात सिट्टी 8 नंबरवर आहे, कारण हा संजय खाडे हा सामाजिक जाणीवेतून लोकांना मदत करते। त्यामुळे आशेचे किरण म्हणून 100% लोक पाहत आहे, संजय खाडे हा वणी विधानसभेचा विकास करू शकते। मागील 10 वर्षापासून आमच्या आमदारानं, आमचं विद्यमान आमदार आहे, यांनी एक प्रश्न नाही उचलले, एक विषय नाही लावले। मग विधान भवनामध्ये एक आयुध आहे आपल्या हातात, त्यामुळे प्रश्न मार्गी लागतात। उद्योगासाठी सुद्धा अनेक विषय मार्गी लागतात, पण एक प्रश्न विचारले। दुसरे उबाटाचे संजय देरकर आहे, यांच्यावर प्रचंड आरोप आहे, अनेक आरोप आहेत। तुम्हाला माहीत आहे, अनेक लोक म्हणते का देवस्थानाची जमीन त्यांनी हे केली, त्यांचे दारूचा व्यवसाय आहे, महिलासुद्धा प्रचंड नाराज आहे। त्यामुळे असे अनेक हे दोन आहे। एक बाकीचे उमेदवार वारंवार राहते, संजय देरकर 4 वेळा पडले, मनसेचे उमेदवार आहेत ते सुद्धा 4-5 वेळा पडले। नंतर विद्यमान आमदार नाराजी आहे, त्यामुळे 100% आपला विजय निश्चित आहे। 23 तारखेला 100% शिट्टी वाजणार, आम्हाला आशा आहे। व पूर्ण वणी विधानसभेने लोकांनी ही निवडणूक हातात घेतली। विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार संजय रेड्डी बोतकुलवार यांना गावकऱ्यांनी हाकलून लावलं। त्यांना हाकलून लावलं की यामागे कोणत्या राजकीय पक्षाची स्टंटबाजी आहे? कोण्या राजकीय पक्षाची स्टंटबाजी नाही, त्यांनी प्रचंड शेतमालाला भावना, शेतकरी नाराज आहे ना हो। असं सोयाबीन 38-35 विका लागत आहे, कापूस परिस्थिती गंभीर आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे। त्यामुळे हा नाराजीचा सूर BJPवर आहे व आमदारावर आहे। त्यामुळे अनेक गावात कामं नाही झाले, फक्त शहरामध्ये रोड बनवले, विकास झाला का? ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनीय आहे, आम्ही फिरतो ना, त्यामुळे नाराजी सूर आहे। BJPबद्दल प्रचंड नाराज आहे, मग गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नाराज आहे। त्यामुळे लोकांचा प्रचंड रोष आहे, सर्वसामान्य शेतकरी रोष आहे, त्यामुळे हा प्रकार घडत आहे। भविष्यात लोक त्यांना धडा शिकवेल। काँग्रेसचे तुम्ही कधी नेते होतात, काँग्रेसमध्ये बरेच वर्ष तुम्ही काम केलेले आहेत। यावेळी तुम्ही बंडखोरी केल्यानंतर सध्या तुमची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी पुढाकार घेतली? काँग्रेसच्या नेत्यांना प्रयत्न केले,
मी त्यांना सांगितलं का भाऊ मी 35 वर्षापासून मेहनत केली, काम केलं, प्रचंड ताकद लावली, तर मला जर तिकीट नसन देत तर लोकांच्या काँग्रेसच्या दबावाखाली, काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या दबावाखाली, पदाधिकाऱ्याच्या दबावाखाली हा निर्णय घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी तुम्हाला जाहीर पाठिंबा जरी दिला असला तर त्यांना एका पक्षाने शिवसेना ठाकरे गटाची उमेदवार पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मोठी रसद पुरवल्याचा आरोप होता. याकडे कसं बघ? चुकीचे आहे, राजकीय आरोप होत असतात, अनेक लोकांना राजकीय आरोप होत असतात. काही चुकीचे आरोप आहे, निराधार आरोप आहे, त्यामुळे कोणती नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे का मी ज्यावेळेस 2 वेळ उभा होतो, शिवसेनेकडून उभा होतो, तर संजय देरकर अपक्ष राहून मला पाडलं गेलं. आता आमचा सुद्धा आरोप आहे ना, काँग्रेस कार्यकर्ता आरोप आहे ना, काँग्रेस राष्ट्रवादी युती असताना संजय देरकर 2 वेळा पक्ष राहिले, मग त्यांनी कधी कुणाला मदत नाही केली ना. मी जर राहिलो असता तर मलाही काँग्रेसची तिकीट भेटली असती, किंवा कासावर साहेबाला भेटली असती, किंवा तुकाराम कोंकरेला भेटली असती, तरी ते राहणार होते. मग त्यांनी निवड पाडण्याचं काम केलं. फक्त राजकीय त्यांनी उभं राहणे हे त्यांचा धंदा म्हणला. नक्कीच आपण बघतोय की वणी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजप, शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसचे बंडखोर संजय खाडे यांच्यात चौरंगी लढत होते. मात्र 23 नोव्हेंबरला कोणाच्या बाजूने मतदार कौल देते हे पाहावं लागणार आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.